एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो जोपर्यंत नायसाची शाळा स्टार्ट नव्हते तोपर्यंत मी जरा थोडंसं लेट उठते. लेट पण ते पण 6:30 वाजता. आणि आता फटाफट जेवण रेडी करते. आता वाजले आहेत 7:30. सर हेअर वगैरे वॉश करायचं होतं म्हणून थोडासा टाईम गेला. आणि आता 9 वाजता मला निघायचं आहे कारण माझा ठाण्यामध्ये शूट आहे. सो सनीचा आज फुल डे बिझी असणार आहे. क्लिनिक, हॉस्पिटल, क्लिनिक. नायसा आहे घरी. नायसाला घेऊन गेली असते पण नायसा एका टाईमनंतर खूप क्रँकी होते आणि ऑफकोर्स शूटमध्ये तिचं काही कामच नाही आहे. सो आई येणार आहे माझ्याबरोबर आणि ते शूट काय आहे ते तुम्हाला नक्कीच समजेल ब्लॉगमध्ये. सतत चला मग फटाफट कामाला लागते. चल डब्बा कुठे? आंटी खाना लेके चला. दियो ना डब्बा पाहिजे. चपाती रख दूंगी मी. बस खाली चपाती नीचे डब्बा रिसीव रख दो, वो सनी रख देगा. नीट बस, सीट प्रॉपर्ली. गुड मॉर्निंग. बाबा ब्रश कुठे ठेवलाय गाडीचा? वर इकडे साईड. चल हे घे. डॉल बरोबर खेळा. चल चल सनी, काळजी घे. चल सावकाश. येताना मावशीला भेटून येते. हो नीट जा. चलो बाय. आई साहेब आलेल्या आहेत. छान दिसते. थँक्यू. दोघींनी सटल कलर घातलाय बघा. चला आई नाश्ता बिष्टा घेऊन आली. थँक्यू. आई आई ती आई असते. नाश्ता वगैरे काय काय घेऊन आले. काय आणलंय नाश्त्याला? आम्ही द्वार नाही सोडत. पुढे कशी गळी ते सांग पहिले. हा कोणाला? सीटला पार्टी केली. आराम चेअर. आरामात नाही आवडत. Everyone, good morning and welcome you all to Rachna's Live Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So, normal routine starts. झालं. मी चाललो आहे आता क्लिनिकला. रचना मगाशी तुम्ही बघितलंच असेल, गेली आहे एका आउटडोर शूटला आणि सीमाई बरं गेली आहे. नायसा आहे, आराम करत आहे. आईची छान पूजा झाली आहे. आई मस्त तिचे रूम आवरत आहे. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. सर चौकाची. हो रत्नाला पण सांग चौकाश. चालू क्लिनिकला, नंतर हॉस्पिटल, क्लिनिक.
काय बोलते आई? आईला घेऊन आली परत एकदा पंडित पैठणीला आणि आई इथे येऊन वेडी झाली. हॅलो, घेऊ मी ह्याच्यात? अच्छा, अरे हे तुमचं आहे क्यूट गोंडस. हे दाखवलं तर चालेल ना व्हिडिओ मध्ये? ऐसा नाही, मी शूटला आली ना म्हणून नाही पॉसिबल तिच्या बरोबर. तुम्हाला शॉपिंग करून देताय का? हाय ना. तुझं नाव काय? आम्हाला बोलता नाही येत हे ना. अरे क्यूट, कसलं गोंडस. झाली का मग शॉपिंग? पहिलेच रो पकडली म्हणजे अजून इकडेच आहे. अजून खूप आहे म्हणजे दादांना पूर्ण खिस्सा खाली करायचं आज. मावशी बघ मावशी बघ. मी त्यांना म्हटलं मला रस्ता तयार ना लवकर सांगायला येणार. अरे किती गोंडस आहे तू. येतो सो एवढी गर्दी आहे ना. पण यावेळेस त्यांनी खूप छान अरेंजमेंट केले कारण इथे प्रत्येक इथे वरती लिहिलेलं आहे नाही कोणते किती रेंजमधले कुठे साड्या आहेत. जसं इथे तुम्ही बघतायत 1 to 3,000. सो आम्ही आलो आहोत पंडित पैठणी जे की आहे आदित्य बँकवेट वागळे इस्टेट ठाणे इथे एक्झिबिशन. आणि आईला सगळे 20,000 15,000 10,000 असेवाल्या साड्या आवडत आहेत आणि मग बोलते ते नेसणार कधी आपण. चॉईसच आपली तिथे पोचते, काय करायचं. 1 ना 2,000च्या साड्या आवडतच नाही आहेत. हे तेवढ्याच्या रेंजने नाही आहेत. हे किती आहे 4,000च्या हातमध्ये ना. 4 आहे. कलेक्शन सुंदर आहे पण ना, खूप सुंदर आहे. ही तर बघा साडी किती सुंदर आहे. चल, कलर्स खूप छान आहेत. सो आम्ही ॲक्च्युली आता मावशीसाठी एक गिफ्ट बघतो कारण आज मावशीचा बर्थडे आणि आम्ही इथे आलो तर मग प्लॅन केलं की तिला आपण भेटून जाऊया. विस्कॉस सिल्क. सो खूप विचार केल्यानंतर आम्ही फायनली हा ड्रेस डिसाईड केला. छान वाटतोय, छान वाटतंय हे. सो हे मुगा सिल्कमध्ये, मुगा कॉटन ना दादा? मुगा कॉटनमध्ये. सो हा आम्ही मावशीला गिफ्ट करतो. चांगला वाटतो हा, डिसेंट कलर आहे. आणि पिंक आणि ब्लू तुझ्याकडे आहे इकडेच घेतले. सो गेल्या वेळेस मी आणि आईने घेतलेले है ना आई, बोरिवलीच्या ह्याच्यातनं. सुंदर आहेत हे, बट ह्याच्या सगळ्याचे रेंज 3,000च्या पुढे. आई हा पण छान आहे बघ, पण त्याच्यापेक्षा हाच दाखव. तोच घे, चल फायनल कर. तुला घ्यायचा आहे? चांगलं. सो फायनली आम्ही आता निघतो. 11 वाजता आम्ही पोचलेलो, वाजले आहेत 12 आणि आज आहे मावशीचा बर्थडे म्हणून मग आम्ही ठरवलं की ठाण्यामध्येच आहे. सो आपण तिला जाऊन भेटूया. सो त्यानिमित्ताने मी तिला मस्त एक असं गिफ्ट पण घेतलं जर तुम्ही पाहिलं. सो तुम्ही सुद्धा नक्की या. पंडित पैठणी आदित्य बँकवेट वागळे इस्टेट इथे लागलेलं आहे आणि अमेझिंग कलेक्शन आहे ना आई. छान, म्हणजे मी आणि आई तर एवढे मॅड झालो ना. पण आता असं झालं की एक कलर आहे. पण आमचं असं झालं की आता मला नेसायचीच नाही आहे साडी. लास्ट टाइम आम्ही दोघींनी ड्रेस पीस घेतलेले ते आत्ता 3 महिन्यानंतर शिवायला टाकलेत. सो खूप मस्त कलेक्शन आहे आणि सगळ्या बायकांनी एवढी गर्दी केली आहे ना, बाप रे. आणि बॅग भरून फुल ऑन सगळे चप्पल स्टँड बघ ना त्याच्यावर. हा, आणि लिटरली सगळे पुरुष मंडळी आहेत ना, ते आपले बायकांचे शॉपिंग बॅग्स घेऊन वगैरे उभे आहेत. सो तुम्ही सुद्धा नक्की या. आता इथे अपडेट्स दिले जात आहेत. आई मावशीला देते अपडेट्स. साड्या फार सुंदर आलेल्या आहेत. ती बघा, रिएक्शन्स बघा. सगळ्या आवडतात ते 10,000 15,000. आयांना काय सांगायलाच नको. फुल माउथ पब्लिसिटी होऊन जाते माहितीये का. रचना बोलवते मला घे म्हणून.
काय बोलते? आत्ता पुढच्या 10 मिनिटात आम्ही मावशीला भेटणार आहोत, पण तरी सुद्धा सगळे अपडेट्स फोनवर दिलेले आहेत. म्हणजे किती ती घाई. ती बोलते कशाला घेतलं मग एक ओढणी घ्यायची मला बोलते. ओढणी पाहिजे होती तिला, सगळ्या ड्रेसवर ओढणी आली असती बोलते. पण आता ते कसं कळलं असतं आपल्याला तिला कोणती किती ती ओढण्या मी बोलली, आई- ओढण्यांचे किती प्रकार आहेत. आई अजून त्याच मध्ये ही एवढी गर्दी का आहे. आई आपण हे सेम गर्दी बोरिवलीला पण पाहिलेली. हो पण बोरिवलीपेक्षा आज ती जास्त गर्दी रचना. आई बोरिवलीला पण खूप लवकर जाऊन लवकर निघालेलो होतो, आणि हा. बोरिवलीचा जास्त करून आय गेस क्राऊड गुजराती क्राऊड आहे का. पण तरी म्हणजे माझी फ्रेंड तर ती पण गुजराती आहे, पण ती पण गेलेली शॉपिंगला, तिने पण तेव्हा शॉपिंग केलेली. इवन इथे पण तू बघशील ना खूप म्हणजे असं काही नाही राहिलंय आजकाल. लोक येतात आणि पण खूपच गर्दी. म्हणजे मलाच एवढं हे झालं आणि ऍक्च्युली कलेक्शन पण खूप सुंदर आहे. खूप म्हणजे सुंदर, का मला खूप असं खूप सुंदर. गर्दी का असं वाटलं का ठाण्यासारख्या ठिकाणी, कारण ठाण्याला काय कमी दुकान आहेत साड्यांची, त्याच्यामुळे म्हटलं एवढी कशी लोक असं. मी आईला तेच म्हटले की ह्याचे जे साड्यांचं कलेक्शन आहे, आम्ही बोरिवलीला जेव्हा बघितलेलं तेव्हा वेगळा होता. हा. कलर्स एवढे सुंदर कलर्स आहेत ना त्याच्या साड्यांमध्ये, खरंच खूपच सुंदर. राईट फ्रॉम पेस्टल टू डार्क, म्हणजे सगळ्या शेड्स ज्यांचं वेगवेगळा कॉम्प्लेक्शन असतो ना स्क्रीनचा, सगळ्यांना सूट होणाऱ्या अशा साड्या आहेत. आणि नाही त्यांनी यावेळेला काय केलेलं आहे, गेलेला आपण तेच बोललो का यांनी असं का नाही केलं, यावेळेला बरोबर त्यांनी रेंज वाईज लावले. त्यामुळे ज्या त्या कमी ज्या 1000 ते 3000 म्हणजे जसा जेवढा बजेट आहे तसे लोक तिथे शिरलेली आहेत. करतात. त्या 1000 ते 3000च्या रेंज मधले तर बाबा देण्यासाठी म्हणजे तर बाबा एवढी गर्दी की मला लिटरली तिथे शूट पण नाही करता आलं. आई बोलते जाऊ दे. आई तरी मला बोलत होती आतमध्ये शिरमिली बाईक एक, अरे उभंच राहून नाही देत बायका, एवढी गर्दी होती त्या मला तर सेक्शन वाटतं मध्ये. एखादे म्हणजे बस्ता बांधायला झाल्यात लग्नाच्या, कारण ते बोलत होते, एक जण बोलतो मीनाला नाही घेतली, तिनाला नाही घेतली. पण सुंदर साडी म्हणजे 20,000ची साडी पण एवढी 1,000 पासून सुरुवात आहे ती. आता ते खूप 20,000 पण त्याच्यापेक्षा मग जास्त असेल आई, जास्त आहे आपण 20,000ची त्याच्यात. पाहिली. आपण 20,000च पाहिली. आपल्याला घ्यायचे नव्हते साड्या म्हणून ना, नाहीतर काय. नाहीतर मी जेव्हा कधी इथे शूटला आली आहे ना मी शॉपिंग करून गेली, पण यावेळेस नव्हतंच, काहीच घ्यायचं नव्हतं. सो फक्त मग मावशीला काय गिफ्ट घेऊ असं प्रश्न पडला सकाळी आईला. मी आईला बोलली आपण तिकडेच चाललो तर त्यांचं कलेक्शन चांगलं आहे, पण माहिती मावशीकडे माझ्या सगळं काही आहे. सो काय द्यायचा हा पण आम्हाला मोठा प्रश्न होता. म्हणून फायनली मग आम्ही ड्रेस पीस घेतला तिला आणि तो सुंदर ड्रेस पीस आहे. सो आता आम्ही चाललो मावशीकडे, मावशीचा बर्थडे सेलिब्रेट. मावशी आम्हाला ॲक्च्युली पहिले घरी जेवायला बोलवलं, मग नंतर बोलते की आपण बाहेरच जाऊया. मेसेज टाकायला फोटो टाकते आणि थँक्यू बोलते. सो आता वाजले आहे 5:30 आणि मी घरी पोचली, थकली आता. ह्यातला मध्ये मी तुम्हाला काहीच असतं शूट करून दाखवलं नाही. सो आता वाजले संध्याकाळचे 7:45. मी आली आणि मेन म्हणजे तर सकाळी गेली आणि पंडित पैठणीचं जे एक्झिबिशन तुम्ही ते पाहिलं, तिथे खूप आपले यूट्यूब फॅमिली मेंबर्स भेटले आणि छान वाटलं त्यांना भेटून, मस्त वाटलं. मेन म्हणजे ते समोरून आले, बोलले म्हणून मस्त वाटलं. आणि जेव्हा कधी ठाण्यात असते तेव्हा ठाण्यात तर खूप लोक भेटतात. त्यानंतर जसं मी म्हटली मावशीचं बर्थडे होतं, सो घरी गेलो आम्ही, तिथेच तिला गिफ्ट वगैरे पण दिलं. पण काही शूटच नाही केलं कारण खूप दिवसांनंतर आम्ही भेटलेलो आणि आमच्या एवढ्या गप्पा चालू होत्या ना. त्यानंतर आम्ही मस्त विव्याना मॉलमध्ये जेवायला गेलो. एशियन क्युझिन आम्ही आज खाल्लं, एवढं अमेझिंग होतं ते, खूपच मला आवडलं. आणि मग काही नाही, मग नंतर आम्ही निघालो, लगेच घरी यायचं होतं. आले नाही की हिचं रड लगेच सुरू झाली, आई चल चल मला खाली जायचे. म्हणजे थांब जरा, जस्ट आली आहे, कारण मला आल्यानंतर लगेच व्हिडिओ एडिट वगैरे करायचं होतं. सो पहिले आल्यावर ते सगळं काही केलं, एक नॅप घेतला 10 मिनिटाचा, कारण सकाळपासून धावपळ चालू होती. असं थोडंसं एक रेस्टची पण गरज आहे. सो चला मग आता फ्रेश वगैरे झाली मी आणि मग आता हिला घेऊन खाली चालली गार्डनमध्ये. सायकल घेऊन बॅक टू होम. वाजले 10:30, 11:15.
जस्ट इग्नोर दिस मेस. सगळं क्लिनिंग चालू आहे आमचं. अरे पण ते काय 1 2 3 4. बाबांसाठी गिफ्ट मी नाही दिलाय, बापूंनी पाठवलंय खास तुझ्यासाठी. ते मला घेऊन गेले, म्हणतात डॉक्टरसाठी गिफ्ट आहे. मी बोली कशाला. नाही नाही मला घ्यायचं आहे, त्याला छान वाटेल. लिनेनचं आहे, लिनेन. हे सगळे कलर्स ना असेच होते त्यात. ते पॅन्ट बीट पण घेत होते. मी बोली बाबा मला नाही माहिती त्याची म्हणजे साईज माहिती, पण परत ते इश्यू होतो ना. आता परत भूक लागली आमच्या पोरीला. तिचा 3rd 4th राऊंड आहे आणि आमचा अजून 1st राऊंड आहे. देते मी. जा तुझा आणतो. नाहीसं तसंही दूध खूप कमीच पिते. कमी पिते म्हणजे कॅन्सरच झालंय. पितच नाही ती. आठवड्यात एकदा कधी पहिली तर ठीक. एवढे व्हरायटीज काय मी एक्स्ट्रा नाही. सकाळी मी एवढं यम्मी जेवलो नाही. विज्ञानामध्ये दिलं एशियन काहीतरी एशियन क्युझिन. यम होतं. आवडलं असतं तुला. असं नाही की ते खूपच व्हिएतनामी सूप होतं जे खूप मस्त क्लिअर सूप. असं दुसरं काय तरी मागून गेलं त्यात ते मशरूम स्टफिंग. तू मशरूम नाही खात, बट ते खूपच छान होतं. राईस पेपर ह्याच्यात असं रोल करून मस्त होतं. आणि व्हेज नॉनव्हेज दोन्ही ना. ते व्हेज आम्ही नॉनव्हेज. चिकनचं मस्त स्टार्टर. मला म्हणते तू कर. मी बोले बापू मस्त ऑर्डर करते म्हणून स्ट्रेसच नाही. थाय करी नूडल्स छान होतं. आवडेल तुला. आपण जाऊया उलट एकदा. नॉर्मल आहे एवढं पण ऑथेंटिक नाहीये, पण मस्त होतं. छान जेवढं असं लाईट वाटलं. आपलं फूड कसं थोडंसं हेवी वाटतं ना आपल्याला. झोप नाही ना मिळाली. रचनाचे पण आम्ही जस्ट आताच रुटीन ब्लड टेस्ट केलेली आहे. त्याच्यात रचनामध्ये हिमोग्लोबिन कमी आहे, तो माझं लहानपणापासून कॅल्शियम कमी आहे, विटॅमिन D3 कमी आहे, विटॅमिन B12 कमी आहे. सो तिला आता मी एक मल्टीविटॅमिन असं एक सजेस्ट केलं आहे. सो खूप सारे ऑप्शन्स आहे. सध्या एक ते रिवायटल म्हणून आहे विमेनसाठी. तो एक आजपासून मी आणला आहे, तर तो कंपल्सरी घ्यायचा आहे एक टाइम. कधी काय जेवल्यानंतर. एक दिवस नाही, कोणतं पण एक टाइम काय दिवसात डेली एक टाइम फिक्स काहीतरी ठेव. पण मी काय म्हणते काय ते असंच खायचं. इट्स मल्टीविटॅमिन. चॉकलेट नाही ग, टॅबलेट आहे, ते कॅप्सूल आहे. मी पाणीच भरून हे करायचं. मेडिसिन्स म्हणजे मेडिसिन तिला एम पण नसेल माहित. मला बायकोची मी अजिबात वेगळीच हे. आणि म्हणजे मी डॉक्टरची बायको म्हणून शोभत पण नाही तू. मी तुम्हाला सांगते माझं कसं असं का, जेव्हा पण लग्नाच्या आधीची सिच्युएशन सांगते. आई मला कुठेच कोणाला असं हॉस्पिटलमध्ये बघायला वगैरे जायचं असेल ना, आई मला नाही न्यायची. किंवा डॉक्टरकडे खूप क्वचित टचवूड खूप क्वचित मी आजारी पडायची. आणि जिथे जर मी कधी गेली तर मला ना त्या वासाने त्रास व्हायचा आणि मी लिटरली चक्कर येऊन वगैरे पडायचे. आणि असं झालेलं पण आहे. माझं शुगर लेवल ड्रॉप व्हायचं, असं काहीतरी व्हायचं. तर मग मी आईला नेहमी म्हटले की प्लीज सगळं चालेल पण डॉक्टर वगैरे काय आयुष्यात डॉक्टर झाला. आपण ज्या गोष्टीपासून लांब पळण्याचा प्रयत्न करतो ते तेवढं जवळ येतं. आणि पण चांगलं झालं ना तुझं आयुष्य. डॉक्टर झालं. आणि लग्नाच्या 6 महिन्यानंतरच मी आजारी पडली. आणि तर मी याला बोलली बघ मी कधी एवढी आजारी नाही पडले. ती पण आजारी म्हणजे लिटरली 9 to 10
डेज मी हॉस्पिटलाइज होती. 10 days. काय काय असं सगळं नुसतं बिचारा नाचनी रोज बसायचा जवळ, कारण ते जे औषधं जायचे ना सलाईन मधनं ते खूप असं आतमध्ये काहीतरी वेगळंच फील व्हायचं, एवढं जड होत Heavy होतं होतं ना. खूप. आणि असं वाटायचं की कोणतरी टोचतंय आतमध्ये. तो सनी असं करत बसायचा. म्हणजे ते दिवस मला ऍक्च्युली आठवत आहे. असं करत बसायचा रात्रभर अख्खे. म्हणजे त्याने बुक, अजूनही ती बुक असेल जिथे माझं टेम्परेचर लिहिलेलं आहे की कोणत्या टायमाला किती मला टेम्परेचर आलंय. लिटरली त्यांनी सगळं काही एवढं मेंटेन केलेलं ना त्या पूर्ण दरम्यान. आणि सगळ्यांनीच खूप माझी काळजी घेतलेली. पण ते माझ्यासाठी एकदम असं हलवणारी गोष्ट होती की अरे एवढी मी आजारी कशी पडली. तेव्हा मला ते काय डोंबिवली फिवर झालेलं ते मी सांगितलं. टाइप ऑफ टायफॉइड. पण ते खूपच खतरनाक होतं. सनी मला ते जेव्हा सलाईन मधनं जायचं ना तेव्हा सनी डायव्हर्ट करण्यासाठी किती काय स्टोरीज, म्हणजे जे आम्ही 6 महिन्यात जे मोमेंट्स शेअर केलेले, तो मला म्हणायचं की डोळे बंद कर, मग ते रिकॉल, मग फ्युचरचं सगळं. आणि मी ऍक्च्युली, आणि आय एम दॅट पर्सन ना जी फेरी टेल मध्ये असं फेरी लँड मध्ये राहायला वगैरे, मी खूप इमॅजिनरी वर्ल्ड मध्ये राहते. सो ते माझ्यासाठी खूपच भारी होतं. मग त्यावेळेस ते सुदिंग वाटायचं. सनी असायचं तर गाणं बिणं गायचं. तुझं लाईफ फेरी टेलच आहे. म्हणजे ऑफकोर्स त्याच्यात खूप हार्डशिप्स आहेत आपल्या दोघांचे. फेरी टेल इज लाईक आपण ते फेरी टेल सारखं क्रिएट केलेलं आहे. पण ऍक्च्युली बघितलं गेलं जे बुक्स मधले प्रिन्सेस जे कोण आहेत त्यांच्या पण आयुष्यात हार्डशिपच झालं. कोणच असं इझिली निघालेलं नाहीये या. आपण जे बघतो ते सुपरफिशियल बघतो आणि आपण जे जगतो ते थोडस डीप असं आहे, डेप्थ आहे त्याला असं. एक्झॅक्टली. सो तेच म्हणेल की आपण जेवढं ज्या गोष्टीपासून लांब पळण्याचा प्रयत्न करू ना ती गोष्ट आपल्याला अजून जवळ जवळ अशी खेचते. मग ते काहीही असो. आपण जर आयुष्यात बोलत असं की मला हे नाही करायचंय किंवा मी हे करू नाही शकत, बाप्पा बरोबर ते आपल्याकडनं करून घेतं. आणि इट्स लाईक एन ओव्हरकम. आपण त्या फिअरला ओव्हरकम करतो. तसं पण अजून माझ्या आयुष्यात खूप सारे बाकीचे पण फिअर बोला किंवा फोबिया आहेत. खूप प्रयत्न करते मी त्याला ओव्हरकम करण्याचा. लेट्स सी कधी होतील माहित नाही. ती बघ पोच बघ तिची. हा घ्या बाई, इथे बोलण्याचं माझं ते राहिलं. तुमच्या गप्पा संपत नाही आणि इथे असं तिथे म्हणजे घ्या मॅडम. नायसू काय लावलंय तुझ्या पाठी? स्टिकर. चला भूक लागली, जेवतोय बघा किती वाजता. खरंच मग तू आलास कितीला? मी late आलो. 11:00 आणि मी पण ते साफसफाई करण्यात नायसाने सायकलिंग केली. आई आपण रोज यायचं, 4 राऊंड्स मारायचे. म्हणजे ठीक आहे. तिच्याबरोबर माझी वॉक पण झाली आणि बऱ्यापैकी छान चालवते. आता तिला ते समजते. मग मी तेच बघते हळूहळू ते बाकी तुम्ही बघू ते व्हील्स कधी असे वरती येतील. मी पण अशीच शिकले. मी तर कुठे कुठे पडलीये बाबा. आणि लिटरली स्कूलमध्ये मला वाटतं मी 5वीत का 6वीत होती तेव्हा पण ते 2 टायर्स असे बाजूला 5वीत, म्हणजे 4 व्हील्स. आणि स्कूलमध्ये जायची आणि सगळे असे हसायचे की अरे एवढी मोठी झाली आहे तरी अशी सायकल चालवते. पण पप्पांनी मला एक गोष्ट सांगितली, तुला जर शिकायचं आहे ना देन यू हॅव टू फेस दिस. मी स्कूलमध्ये तशीच घेऊन जायची. हसतायत तर हसू द्या. एक दिवस काय झालं कसं झालं मला माहित नाही. मी घरी अशीच आली, मी बघितलं पण नाही ते व्हील्स. अशीच काढली, घरी आली आणि घरी आल्यावर बघते दोन्ही व्हील्स गायब आणि मी सायकल चालून आली. मला एवढा आनंद झालेला. मी पप्पा मला म्हटले की बघ शेवटी कसं आहे, तू लक्ष नाही दिलं कोण काय बोलतंय, तू यू जस्ट वेंट ऑन. सो छोट्या छोट्या अशा गोष्टी आहेत ना आयुष्यात आपल्याला खूप काही शिकवून जातो. ते पण आहे की लोक किती काय बोलू एक्झॅक्टली किती पिन पॉइंट करू, पण आपण आपल्याला माहिती आपण काय जगतोय, कसं जगतोय आणि कोणासाठी जगतोय. आणि मग नंतर काय झालं, दुसऱ्या दिवशी जेव्हा मी सायकल घेऊन गेले ते सगळे असं बघत बसले की अरे काल आम्ही हिच्यावर हसत होतो आणि आज ती एकदम व्यवस्थित सायकल घेऊन आली. सो तो माझ्यासाठी अचिव्हमेंट होता की आपण कोणालाही काही न बोलता अननेसेसरी ती सगळी आपली एनर्जी वेस्ट कशाला करायला पाहिजे. आपण रेदर ह्या गोष्टीला प्रूव्ह करून दाखवायला पाहिजे की येस हे पॉसिबल आहे आणि मी ते करून दाखवले. आणि हेच आयुष्यात पण आपल्याला
असतं ना की आपण कोणत्याही स्टेजला गेलो, खूप लोक असतात जे आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात, खूप काही बोलतात, आपण फक्त डिमोटिवेट नाही व्हायला पाहिजे. सो तेव्हा जी मी गोष्ट शिकलेली ना ती तेव्हापासून असं ऑफकोर्स ती इमिडिएटली असं माझ्या ह्याच्यात नाही आलं. ते आता अजून मी का ते क्लोज आहे तुझ्याजवळ? कारण ते ऍडवाइस तुझ्या पप्पांनी Exactly. सांगितलं आणि तुला ते लक्षात आहे, तुझ्या हा, स्मरणात मला आहे. आठवते, मला पोझिशन पण आठवते की कोणत्या पोझिशनला मी उभं राहून त्यांच्याशी बोलली, ते कुठे बसलेले, तर ती एक मेमरी कितवीत होती? म्हणजे ना 5वीत होती Fifth मी, standard. 5th स्टँडर्डला होते. ग्रेट, नाईस. असं भारी वाटत होतं यार ते, की दोन्ही टायर्स गायब झालेत माझ्या बाजूचे. कुठे गेले काय माहिती. आता काय? जाताना होता आणि येताना दोन्ही पण गायब. म्हणजे तोपर्यंत मी सायकल शिकलेली, माझ्यात पण तो कॉन्फिडन्स नव्हता की ते विदाऊट हे पण मी चालवू शकते. कसलं भारी ना. चलो, सो आता आम्ही जेवतोच आणि आम्हाला आता आमचा थोडासा मी टाइम हवाय, कारण सकाळपासून सनी पण मला भेटलोच नाही. भेटला. मी लिटरली मगाशी तिथे उभं राहून आम्ही दोघं गप्पा मारतो. सनी मग बोलतो आपण उभे का आहोत, आपण बसून का नाही बोलतो, कारण ऑलमोस्ट 12 आज झालं मी त्याच्याशी बोलली नाही, त्याला मेसेज नाही, त्याला कॉल नाही. तर एवढ्या दिवसाचं जे काही होतं ते मला तेव्हाचं तेव्हा, एकदा माझं माहिती ना तेव्हाचं तेव्हा बोलायचं, नंतर ना माझा तो हेच ट्रॅकच निघून जातो आणि मी विसरून पण जाते. सो ते इथे असं झालेलं आमचं. चला एनिवेज, सो हा ब्लॉग आम्ही आता इथेच एंड करतो. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. Till then, bye, take care and live, laugh and love. Bye bye.